नमस्कार, मी प्रवीण अहिरे. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पाहू शकता बघा, 30 सप्टेंबरची सर्वात महत्त्वाची बातमी, आत्ताची सर्वात मोठी खुशखबर, सर्वात महत्त्वाची आणि आनंदाची बातमी सर्व महिला भगिनींसाठी. 30 सप्टेंबरची जबरदस्त माहिती. ज्या पैशांची तुम्ही वाट पाहताय तर त्या पैशांच्या संदर्भात सर्वात मोठी खुशखबर बघा, सर्वात महत्त्वाची बातमी. थेट 3,000 रुपये वाटप. लाडक्या बहिणींनो थेट 3,000 रुपये तुम्हाला वाटप होणार आहे. त्याच्याविषयीची महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. थेट 3,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. थेट 3,000 रुपये तुम्हाला वाटप होणार आहे, त्याच्याविषयीची महत्त्वाची माहिती आहे. त्याच्यासोबतच बघा, ही कागदपत्र जे ते तुम्हाला लागणार आहेत. नवीन EKYC सुरू झालेली आहे आणि नवीन EKYC सुरू झाल्यानंतर आता तुम्हाला ही EKYC करायचीच आहे. ही कागदपत्र पण तुम्हाला लागणार आहेत. कोणते कागदपत्र आहे ते पण तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगतो. सोबतच तुम्हाला 30 सप्टेंबरची अपडेट आहे बघा, 3,000 रुपये तुम्हाला थेट वाटप होणार आहे. त्याच्याविषयीची महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत. संपूर्ण माहिती समजणार आहे. त्याच्या अगोदर महाराष्ट्रातील तमाम माझ्या लाडक्या बहिणींना विनंती करतो, तमाम लाडक्या बहिणींनो लगेच व्हिडिओला लाईक करा. पटापट लाईक करून टाका बरं, सर्वांनी लाईक करून टाका आणि चॅनेलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेची छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी अपडेट सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळते. त्यामुळे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी असतील त्यांना पाठवा, तुमचे नातेवाईक असतील त्यांना पण पाठवा, म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा जो काही व्हिडिओ तो पोहोचला पाहिजे. अतिशय महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत. जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे, त्याच्यासाठी सर्वांनी हा जो काही व्हिडिओ तो जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करायचा आहे. थोडक्यात काय तर आज रोजी चाललेल्या जेवढ्या काही अपडेट आहे तेवढ्या सगळ्या अपडेट आपण अतिशय सोप्या व गावरानी भाषेत सगळं काही तुम्हाला समजून सांगतो. अतिशय सोप्या व गावरानी भाषेत सगळं काही तुम्हाला समजून सांगतो. चला तर मग लगेच आपण सुरुवात करूया आणि आज रोजी चाललेल्या जेवढ्या काही अपडेट आहे तेवढ्या सगळ्या अपडेट मी तुम्हाला अतिशय सोप्या व गावरानी भाषेत सगळं काही समजून लगेच सांगतो. तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण ह्या ठिकाणी बघा, सर्वात महत्त्वाची अपडेट आहे बघा, लाडकी बहीण योजना. गेल्या वर्षी शिंदे सरकारने राज्यातील महिलांसाठी एका कल्याणकारी योजनेची सुरुवात केली. महिलांसाठी कल्याणकारी योजना बघा, महिलांचं कल्याण व्हावं म्हणून ही योजना सुरू केली आहे. महिला स्वावलंबी बनल्या पाहिजेत, महिलांना त्या ठिकाणी महिलांचं सक्षमीकरण झालं पाहिजे, याच्यासाठी ही योजना आणली होती. तर याची सुरुवात करण्यात आली. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असं या नव्या योजनेचं नाव बघा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असं या योजनेचं नाव होतं. या योजनेमध्ये आपण जर पाहिलं तर महाराष्ट्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे, म्हणजे ती सर्वात महत्त्वाची योजना आहे. महाराष्ट्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना म्हणजे लाडकी बहीण योजना. ठीक आहे. आता बघा, या अंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिलांना दरमहा 1,500 रुपयांचा लाभ दिला जात आहे. दर महिन्याला 1,500 रुपयांचा लाभ तुम्हाला मिळतो, बरोबर. सर्व लाडक्या बहिणींनो 1,500च मिळतात, बरोबर आहे. आता बघा, आतापर्यंत या योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना एकूण 14 हप्ते मिळालेत. आतापर्यंत जेवढं काही पात्र लाभार्थी महिला आहेत त्यांना एकूण 14 हप्ते मिळालेले आहेत आणि लवकरच याचा पुढील हप्ता जो आहे तो पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. बघा, लवकरच तुम्हाला पुढचा हप्ता पण येणार आहे. आता ऑगस्ट महिन्याचा हप्ता नुकत्याच काही दिवसांपूर्वी पात्र महिलांच्या खात्यात जमा झाला आहे. आत्ताच ऑगस्टचा हप्ता तुम्हाला आलेला आहे. ऑगस्टचा हप्ता सप्टेंबरमध्ये जमा झाला असल्याने सप्टेंबरचा हप्ता ऑक्टोबरमध्ये जमा होणार अशा चर्चा आता सुरू झाल्या आहेत. बघा, सप्टेंबरचा जो हप्ता आहे तो तुम्हाला ऑक्टोबरमध्ये मिळेल. म्हणजेच काय तर आज 30 सप्टेंबर आहे, बरोबर आहे. आज सप्टेंबरचा महिना या ठिकाणी संपतोय, उद्यापासून ऑक्टोबर महिना सुरू होतोय. आता ऑक्टोबरमध्ये हा हप्ता तुम्हाला मिळेल अशी शक्यता त्या ठिकाणी आहे, जमा होणार अशी शक्यता किंवा चर्चा ज्या त्या सुरू झालेल्या आहेत, बरोबर आहे. निश्चितच मागच्या महिन्यातला जो काय हप्ता आहे तो पुढच्या महिन्यात सरकार देत आलेला आहे. आता बघा, खरं तर योजनेच्या सुरुवातीच्या टप्प्यात प्रत्येक महिन्याचा हप्ता महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जमा होत होता. योजनेचे जे सुरुवातीचे टप्पे होते, म्हणजे सुरुवातीचे जे काही हप्ते तुम्हाला दिले होते, ठीक आहे, त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर हप्ते जे ते तुम्हाला त्या महिन्याच्या शेवटी दिले जात होते. म्हणजे तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यामध्ये त्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तुम्हाला पैसे जमा होत होते. पण आता या योजनेच्या हप्त्याला उशीर होत असून यामुळे महिलांमध्ये प्रचंड नाराजी पाहायला मिळत आहे. बघा, आपण जर पाहिलं तर यावेळेस काय होतं आहे की म्हणजे यावेळेस म्हणण्यापेक्षा मागील 2-3 हप्त्यांपासून हप्ते जे ते तुम्हाला 1 महिना उशिराने मिळतो. म्हणजे जर समजा तो महिना संपला की त्याच्या पुढच्या महिन्यात हप्ता मिळतो. म्हणजेच काय तर त्या महिन्यात पैसे मिळत नव्हते. आता याच्यामुळे महिलांमध्ये प्रचंड नाराजी पाहायला मिळत आहे. सप्टेंबर महिना संपण्यास आता फक्त 2 दिवसांचा काळ आहे. बघा, सप्टेंबर महिना संपायला आजचाच दिवस आहे आणि
यामुळे साहजिकच या महिन्याचा हप्ता ऑक्टोबरमध्येच मिळणार हे स्पष्ट होत आहे. स्पष्ट झालेले आहे, कारण आज तर हप्ता वाटप होत नाही आहे, त्याच्यामुळे हप्ता जो आहे तो तुम्हाला ऑक्टोबरमध्येच मिळणार आहे हे स्पष्ट झालेलं आहे. बरोबर आहे, मी तुम्हाला सांगितलं पण होतं ऑक्टोबरमध्येच हप्ता मिळेल म्हणून. आता बघा, दरम्यान आता मीडिया रिपोर्ट्समध्ये या योजनेचे सप्टेंबर आणि ऑक्टोबरचे हप्ते एकाच वेळी पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात वर्ग केले जातील असा दावा केला जातोय. बघा, निश्चितच यामध्ये तथ्य आपल्याला पाहायला मिळते. बघा, तथ्य आहे. काय तथ्य? सप्टेंबर आणि ऑक्टोबर दोघं हप्ते तुम्हाला एकत्र मिळतील. दोघं हप्ते एकत्र म्हणजे काय, तर 3,000 रुपये. कसे? बघा, दोघं हप्ते एकत्र म्हणजे 1,500 रुपये तुम्हाला सप्टेंबरचे, 1,500 रुपये तुम्हाला ऑक्टोबरचे, असे दोघं मिळून तुम्हाला 3,000 रुपये जे ते तुम्हाला एकत्र मिळणार असल्याची बातमी आपल्याला पाहायला मिळते. 3,000 रुपये तुम्हाला एकत्र येऊ शकतात. काय येऊ शकतात ते पण तुम्हाला यामध्ये क्लिअर होणार आहे, म्हणून शेवटपर्यंत सर्वांनी व्हिडिओ पहा. बघा, असा दावा केला जातोय. खरं तर ऑक्टोबरमध्ये दिवाळीचा मोठा सण येणार आहे. बघा, आता पुढच्या महिन्यात म्हणजेच ऑक्टोबरमध्येच दिवाळी आहे. बरोबर आहे, ऑक्टोबरमध्येच दिवाळी आहे आणि दिवाळी असल्यामुळं आपण नेहमीच पाहतो दिवाळीचा बोनस तुम्हाला दिला जातो, दिवाळीचा हप्ता पण तुम्हाला दिला जातो. यामुळे सरकार ऑक्टोबरचा हप्ता लांबणीवर टाकणार नाही. बघा, यामुळे सरकार जो आहे तो लांबणीवर टाकणार नाही आहे ऑक्टोबरचा हप्ता, कारण दिवाळीचा मोठा सण आहे. त्यामुळे सप्टेंबर आणि ऑक्टोबर या 2 महिन्यांचे पैसे ऑक्टोबरमध्येच महिलांच्या खात्यात जमा होऊ शकतात. असे झाल्यास या दोन्ही महिन्यांचे पैसे सरकार एकाच दिवशी पात्र महिलांना देऊ शकतं. म्हणजेच मी तुम्हाला आत्ताच सांगितलेलं आहे, सप्टेंबरचा हप्ता तुमचा बाकी आहे आणि ऑक्टोबर महिना आहे, त्याच्यामध्ये दिवाळी आहे, म्हणून हप्ता लांबणीवर जाणार नाही, तर तुम्हाला 3,000 रुपये एकत्र दिले जातील लाडक्या बहिणींना. पुढे बघा, आता अद्याप या संदर्भात सरकारकडून कोणतीच अधिकृत माहिती मिळाली नाही आहे. पण लक्ष द्या, अधिकृत माहिती नाही आहे, पण दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याचा हप्ता एकाच दिवशी पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात वर्ग करण्याबाबत सरकारकडून सकारात्मक निर्णय होण्याची अपेक्षा आहे. बघा, दिवाळीचा मुहूर्त आहे, दिवाळी आहे आणि सणासुदीच्या निमित्ताने तुम्हाला हप्ते मिळत असतात. मागे पण आपण पाहिलं असेल तर सप्टेंबरचे 1,500 आणि ऑक्टोबरचे 1,500 असे 3,000 रुपये तुम्हाला एकत्र या ठिकाणी दिले जाऊ शकतात, दोघं मिळून. यामुळे आता लाडक्या बहिणींना सरकारकडून भाऊबीजेची भेट मिळते का हे पाहण्यासारखं असणार आहे. बघा, कारण दिवाळीला आपल्याला माहिती आहे सर्वांना भाऊबीज असते आणि भाऊबीजेच्या निमित्ताने सरकार जे आहे, लाडके भाऊ जे आहेत ते तुम्हाला ह्या ठिकाणी भाऊबीजेची भेट देणार आहेत का हे पण पाहण्यासारखं ठरणार आहे. तुम्हाला काय वाटतंय, सरकारने भाऊबीजेची भेट म्हणून तुम्हाला ऑक्टोबर महिना उद्यापासून सुरू होतोय, तर त्याच्यामध्ये तुम्हाला 3,000 रुपये दिलं पाहिजे का? ज्या ज्या महिलांना वाटतंय 3,000 रुपये दिले पाहिजे, कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा, पटापट लिहून पाठवा बरं. ज्या ज्या महिलांना वाटतंय की आम्हाला 3,000 रुपये दिले पाहिजे, ऑक्टोबरची भेट दिली पाहिजे, दिवाळीची भेट दिली पाहिजे, 3,000 रुपये दिले पाहिजे, असं ज्या ज्या महिलांना वाटतंय किंवा ज्यांना 3,000 रुपये हवेत, ज्यांना 3,000 रुपये पाहिजे, त्यांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे. सरकारने दोन्ही महिन्यांचे हप्ते एकत्रित लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा केल्यास लाडक्या बहिणींची दिवाळी यंदा मोठ्या थाटामाटात संपन्न होईल. बघा, काय होणार आहे, सरकारने जर दोन्ही महिन्यांचे हप्ते एकत्रित केले तर लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा केल्यास लाडक्या बहिणींची दिवाळी यंदा मोठ्या थाटामाटात संपन्न होईल, कारण 3,000 रुपये थेट एक महिला बहिणींना येतील. आता बघा, दरम्यान लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी सरकारने नुकताच एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या योजनेच्या पात्र लाभार्थ्यांसाठी आता KYCची प्रक्रिया बंधनकारक केलेली आहे. KYC करणं तुम्हाला बंधनकारक आहे. त्यासाठी सरकारने 2 महिन्यांची मुदत दिलेली आहे. विशेष म्हणजे या योजनेच्या लाभार्थ्यांना दरवर्षी KYC करावी लागणार आहे. त्याचबरोबर बघा, फक्त तुम्हाला आत्ताच KYC करून चालणार नाही आहे, दरवर्षी तुम्हाला ही KYC करावीच लागणार आहे. ठीक आहे. आता बघा, एका वेळेस तुम्ही KYC करायचीच आहे, म्हणजे यावेळेस तुम्हाला KYC करायची. KYC केली तरच तुम्हाला पुढे पैसे मिळतील आणि जर तुम्ही KYC केली नाही तर तुम्हाला पुढे पैसे मिळणार नाही. दरवर्षी KYCची प्रक्रिया जी ती करावी लागणार आहे, असं पण आपल्याला पाहायला मिळतं. तर संपूर्ण माहिती आपण समजून घेतलेली आहे. सर्वांना व्हिडिओ आवडला असेल अशा अपेक्षा आहे. व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.